नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं स्वागत करतो. दररोज तुम्ही बघताय माझे व्हिडिओज पडतायत डेली ॲनालिसिसचे आणि बऱ्याच लोकांचे मला पर्सनली मेसेज येत आहेत की सर, डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या लेवल शेअर करताय त्या ॲक्च्युली वर्क होत आहेत आणि तुम्ही कंटिन्यू फुल व्हिडिओ बघत जावं. सो तुम्हाला पण ज्या मी एंडिंगला ट्रिक सांगत असतो त्या थोड्याशा महत्त्वाच्या असतात. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरती तुमचे कन्फर्मेशन जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही त्या लेवल्सवरती व्यवस्थित ट्रेड प्लॅन करा माझ्यासोबत. ओके, चलो गाईज, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आजचे ट्रेड सांगतो की आज आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये कसे ट्रेड केले आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की उद्या लेवल्स कुठल्या महत्त्वाच्या आहेत. आज जर तुम्ही बघितलं तर मॉर्निंगला आपण एक ट्रेड प्लॅन केलेलं. तुम्हाला माहिती आहे आपलं लाईव्ह स्ट्रीमचं टायमिंग जे आहे ते वरती तुम्हाला दिसत असेल की मॉर्निंगला सकाळी 7 वाजता आपण लाईव्ह स्ट्रीमला येतो आणि तुम्हाला चांगले चांगले ट्रेड्स देतो. मॉर्निंगला जेव्हा लाईव्ह स्ट्रीमला आपण आलो तेव्हा आज आपण 130 पिप्स कॅप्चर केलेले आहेत. हा ट्रेड सगळ्यांसमोर होता लाईव्ह. माझं प्रॉफिटसुद्धा सगळ्यांना मी शेअर केलेलं. एक्झॅक्टली या लेवलवरती आपण एक अप साईडला ट्रेड प्लॅन केलेला. मार्केट पूर्णपणे एक रेंजमध्ये खाली येत असताना, डाऊन साईडला येत असताना मला एक मुवमेंट दिसली मार्केटमध्ये, एक स्ट्रक्चर दिसलं साईडवेज मार्केटचं आणि एक्झॅक्टली या स्ट्रक्चरला मी इथं अपसाईडला ब्रेकआउट जेव्हा आला या स्ट्रक्चरचा तेव्हा इथं ट्रेड प्लॅन केला आणि बरोबर या लेवलपासून म्हणजे 4052ला एंट्री होती. 100 पिप्सचं पहिलं टार्गेट आणि 130 पिप्सचं सेकंड टार्गेट हे आम्ही दोन्ही टार्गेट कॅप्चर केलेलं आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही न्यूयॉर्क सेशनला लाईव्ह स्ट्रीम माझी बघितली असेल तर ही लाईव्ह स्ट्रीम खूप चांगली झालेली आहे. ओके, बरोबर मार्केट इथं पण फुल डाऊन साईडला होतं. कंटिन्यू मार्केट डाऊन साईडला येत होतं, एक ट्रेंड लाईन फॉलो करत होतं. ओके, ही एक ट्रेंड लाईन फॉलो करत होता. आपली लिमिट ऑर्डर होती ती या लेवलवरती लावलेली 4067 या लेवलवरती आपली लिमिट ऑर्डर लावलेली आणि बघा एकाच कॅन्डलमध्ये जवळपास आपल्याला इथं 70 पिप्स मिळालेत. ओके, 1 मिनिटाची कॅन्डल आहे गाईज ही. पहिल्या कॅन्डलमध्ये 70, त्यानंतर 20, त्याच्यानंतरनं 70, म्हणजे असे करत करत आपल्याला 4 मिनिटात, ओके, फक्त 4 मिनिटात 240 पिप्स आपल्याला मिळालेले आहेत. आणि हा ट्रेड पूर्ण आपण लाईव्ह स्ट्रीमवरती कॅप्चर केला आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओ तुम्ही बघून झाल्यानंतरनं तुम्ही हा ट्रेड नक्की बघा, लोकांच्या कमेंट्स बघा. सगळेजण प्रॉफिटमध्ये होते आणि आज हेवी प्रॉफिट सगळ्यांना झालं आहे. ओके, मला पण हेवी प्रॉफिट झालं आहे. का तर आपला रूल काय असतो ट्रेडिंग करताना बघा, जेव्हा मी ट्रेड प्लॅन करतो, एखादा मी ट्रेड प्लॅन करतो तेव्हा मी 30 पिप्स झाले की लगेच रिस्क फ्री करून टाकतो ट्रेड. पण इथं मला रिस्क फ्री करायला चान्सच मिळाला नाही, कारण पहिला जो ट्रेड फुटला तो 70 पिप्स गेला एकाच कॅन्डलमध्ये, दुसरा गेला जो 20 पिप्स गेला आणि तिसरा गेला तो परत 70 पिप्स, म्हणजे जवळपास मी 180 पिप्सला हा ट्रेड हाफ क्वांटिटी बुक केली. सो खूप हेवी प्रॉफिट, खूप चांगला ट्रेड झाला आहे ओव्हरऑल हा आणि सगळे खुश होते. तुम्ही नक्की हा लाईव्ह ट्रेड जाऊन बघा. ओके, आता महत्त्वाच्या उद्या काय लेवल्स असणार आहेत याकडे आपण थोडंसं फोकस करणार आहे. 5 मिनिटावरती शिफ्ट होऊन मी तुम्हाला आधी सांगतो आपल्याकडे खूप महत्त्वाची लेवल आहे जी आहे 4087. जेव्हा मार्केट या लेवलवरती येईल, आत्ता पण बघा एक्झॅक्टली त्याच मार्केटवरती ट्रेड करते. डाऊन साईडला डोळे झाकून डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचे आहेत. 87 ही एक महत्त्वाची लेवल तुमच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अप साईडला ट्रेड प्लॅन करायचे असतील तर आधी मी सेलिंगचं सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतरनं अप साईडचं सांगतो. ओके, पहिली लेवल आपल्याला ही मिळते 87 नंतरनं सेकंड लेवल जी महत्त्वाची आहे ती काढण्यासाठी आपण थोडंसं 1 आवरमध्ये जाऊया. आणि 1 आवरमध्ये जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं इथं थोडंसं झूम करून, तर तुम्हाला इथे एक लिक्विडिटी दिसेल बघा प्रॉपर. ओके, बघा बरोबर एक्झॅक्टली 79 इथं एक लिक्विडिटी आहे. या लिक्विडिटीच्या खाली म्हणजे ब्रेकडाऊनला तुम्हाला डाऊन साईडला जायचं आहे. हे 2 लेवल्स एकदम नोट करून ठेवा. जेव्हा या लेवलवरती येईल 79चा ब्रेकआउट येईल तेव्हा तुम्हाला डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचे. 4087 डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचे. ओके, बाईंग साईडच्या काही महत्त्वाच्या लेवल्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 30 मिनिटावरती शिफ्ट होणं गरजेचं आहे. 30 मिनिटावरती
बघूया आपण नक्की मार्केट स्ट्रक्चर काय करतंय. ओके, इथं आपण एक 30 मिनिटाचा FVG जर बघितला, ओके 30 मिनिटावरती जर FVG बघितला तर 4060 या लेवलवरती, या झोनवरती 4060 टू 4055 या झोनवरती तुम्हाला एक अपसाईडला ट्रेड प्लॅन करायला लागणार आहेत किंवा ट्रेड तिथं तुम्हाला शोधायचे. त्याच्यानंतर अपसाईडला जर तुम्ही बघितलं तर हा हाय म्हणजे 4100चा जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हा तुम्हाला अपसाईडला जायचं. या दोन्ही लेवल्स तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा या लेवलवरती येईल, या 60 टू 55 आणि 4100 हा जो 400 पिप्सचा गॅप आहे तिथं आता बाईंग साईड अवॉइड करा. ओके, पूर्णपणे बाईंग साईड अवॉइड करा. जेव्हा जेव्हा मुवमेंट मिळतील बाईंगला तेव्हाच प्लॅन करा लेवलवरतीच. ओके, बघा मी दररोज तुम्हाला ओरडून सांगतोय की तुम्ही लाईव्ह स्ट्रीमवरती या. लाईव्ह स्ट्रीम आल्यानंतर तुम्हाला असे मोठे मोठे ट्रेड्स नक्की बघायला मिळणार आहेत. सो तुम्हाला काय करायचं आहे, 3-4 गोष्टी आठवणीने फॉलो करायच्या. त्या म्हणजे बघा खरंच सांगतो मी, आणि या गोष्टी तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला 100% फायदा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 7 वाजताची जी आपली लाईव्ह स्ट्रीम आहे, ओके ही लाईव्ह स्ट्रीम तुम्हाला फॉलो करायची. त्याच्यानंतर आपली रिअल वन्स क्लब दिवसभर याच्यावरती जे अपडेट्स पडत आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉलो करायची ते आपली 6 वाजताची, हा AM आणि हा PM, 6 वाजताची लाईव्ह स्ट्रीम. आणि याच्यानंतर तुम्हाला फॉलो करायचं आहे डेली ॲनालिसिस व्हिडिओ ॲनालिसिस. ओके, या 4ही गोष्टी तुम्ही फॉलो करा, बघा रिझल्ट्स. पुढच्या 6 महिन्यात तुम्ही मला रिझल्ट सांगा. ओके, माझ्या ऑफिसवरती यायचं आणि पुढच्या 6 महिन्यात समोरासमोर बसायचं, डिस्कशन करायचं की सर मी या 4ही गोष्टी मी फॉलो केल्यात आणि मी आत्ता प्रॉफिटेबल आहे की नाही. मला फक्त एवढंच तुम्ही सांगायचं, या गोष्टी फॉलो करा. मॉर्निंगला जर मी सकाळी 7 वाजता उठून आवरून ऑफिसवरती येतोय, तुमची लाईव्ह स्ट्रीम घेतोय, तर तुम्हाला तर फक्त उठून मोबाईल घ्यायचा आहे. ओके, सो मॉर्निंग लाईव्ह स्ट्रीम मिस करू नका, न्यूयॉर्क लाईव्ह स्ट्रीम मिस करू नका, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात मिस करू नका. चलो गाईज, बी रिअल वन, चांगले ट्रेडर व्हा. आणि ट्रेडिंगमध्ये आहे यार, आहे करिअर आहे, प्रॉफिटेबल तुम्ही होऊ शकता, एक पॅसिव्ह इन्कम तुम्ही अर्न करू शकता. फक्त प्रॉपर गायडन्स तुम्हाला नाही. प्रॉपर गायडन्स जर तुम्हाला मिळाला तर 100% तुम्ही प्रगती करणार. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बी रिअल वन चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.